भावलीचा मुद्दा पडला, शहापूरकरांनो आता बोंबला, अन्यथा दौलत दरोडांची आमदारकी व्यर्थ, शासकीय सर्जरीने गुरुत्वाकर्षणाचा गर्भपात, आउटलेटला टॅपिंग नाही आता विहीर खोदा, भावलीचं पाणी म्हणजे भीक नको पण कुत्रावर, पाणी फुकट नव्हे प्रचंड बिजबिल येणार, ठेकेदार घुले आणि तन्मय कांबळेंचे साके लोटे, भावली भावली करणारे पांडुरंग बरोरा गप्प का, विधानसभेत कधी बोलणार शहापूरचे आमदार. नमस्कार, मी प्रकाश फेडे. विचारवादळच्या सनसनाटीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शहापूरकरांनो, अखेर तुमची भावली योजना बोंबलली. गाजावाजा करून आणि दिंडोरा पिटून आणलेल्या भावलीचे आता 12 वाजले आहेत. भावली धरणाचा ताबा असणाऱ्या जलसंपदा विभागाने शहापूरकरांसह शासनाचाही कसा घात केला आहे हे समजून घेण्याची गरज आहे. 1 जुलै 2025 ला म्हणजे अगदी 15 दिवसांपूर्वीच जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाठवलेले पत्र म्हणजे भावली प्रादेशिक योजनेचा फाशी आदेश आहे. या पत्रानुसार धरणाच्या आउटलेट मधून वाय टॅपिंग करून पाणी उचलण्यास मनाई केली आहे आणि धरण क्षेत्रात जॅकवेल बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विचारवादळने यापूर्वीच्या वृत्तात म्हटल्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा गर्भपात 100% झाला आहे. शासनाने शासकीय इतमामात ही गर्भपाताची सर्जरी केली आहे. यापूर्वी आम्ही प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची ना प्रशासनाने दखल घेतली ना राजकीय नेत्यांनी. खरं तर हा विषय अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नाशिक जलसंपदा विभाग या दोन्ही यंत्रणांची ना केवळ घोडचूक आहे तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. या त्यांच्या सावळ्या गोंधळामुळे शासनाचे करोडो रुपये व्यर्थ जाणार आहेतच, पण जबरदस्त टंचाई असणारा शहापूर तालुका देखील तहानलेलाच राहणार आहे. एकेकाळी आक्रमक असणारे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे खपून कसं घेतात. 2.25 लाख शहापूरकरांच्या जीवनमानाचा प्रश्न आज निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून पाण्यासाठी तडफडणारा हा शहापूरकर भावलीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत होता. त्याच्या सगळ्या आशा आकांक्षांचा एका कागदी फटकाऱ्याने चक्काचूर झाला आहे. वीज बिलाशिवाय केवळ गुरुत्वाकर्षणाने शहापूर तालुक्यातील 97 गावं आणि 259 पाड्यांना पाणी पुरवठा करता येईल असा शासनाचा दावा होता. याकरिता शासनाने भावली धरणावरून तब्बल 316 कोटींहून अधिक खर्च होणारी महत्वाकांक्षी प्रादेशिक योजना मंजूर केली. 4 ऑगस्ट 2022 ला घुलेंच्या जयदीपराज इन्फ्रास्ट्रक्चरला या योजनेचं काम 5.17% वाढीव दराने करण्याचे आदेश दिले. हे काम पूर्ण करण्याची मुदत संपून 1 वर्ष उलटले तरी घुलेंनी जो घोळ घातलाय तो तसाच आहे. या महालफंग्या ठेकेदाराने पहिल्यांदा पाईप आणले कारण त्यामध्ये जास्त फायदा होता. आतापर्यंत जवळपास 200 कोटींहून अधिक रक्कम त्याने काढून घेतली आहे. जीवन प्राधिकरण जरी 60% काम पूर्ण झाल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र 40%च काम पूर्ण झालं आहे आणि जे झालंय ते अतिशय बोगस झालंय. ठाणे पालघरचे कार्यकारी अभियंता पद आणि वर अधीक्षक अभियंता असा तिहेरी पदभार असलेले तन्मय कांबळे यांच्यासह मंत्रालयातील पाणी पुरवठा विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. मुदत संपून 1 वर्ष होऊनही ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्याच्या संगनमताने एस्टिमेट मध्ये जवळपास 100 कोटींची भरभक्कम वाढ होत असेल तर याला जबाबदार कोण? ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी भावलीचे 12 वाजवले होतेच, पण आता
नाशिक जलसंपदा विभागाने धरणाच्या 1100 मिलीमीटर व्यासाच्या आउटलेट मधून वाय टॅपिंग करून 900 मिलीमीटर व्यासाच्या जोडणीस आता मनाई केली आहे. शिवाय धरणाच्या आतील बाजूस जॅकवेल खोदून पाणी उचलावे असे सूचित केले आहे. परिणामी गुरुत्वाकर्षणाचा मुद्दाच बाजूला पडतो आहे. जर जॅकवेल बनवली तर 1.5-2 लाख लोकसंख्येला प्रतिदिन आवश्यक असणारे 27 दशलक्ष लिटर पाणी देणारी विहीर धरण क्षेत्रात खोदावी लागणार आहे. बरं, या विहिरीमधून दररोज इतके पाणी उचलल्यानंतर दुसऱ्या दिवसासाठी पूर्ववत तो पाणीसाठा तयार होईल का? शिवाय ज्या वेळेला धरणाची पातळी खाली जाते त्या वेळेला या विहिरीत पाणी राहील का? अशा प्रकारे धरण क्षेत्रात बांधलेल्या जॅकवेल कोरड्या होण्याची अनेक उदाहरणे आहेत. आणि जर टंचाई काळात विहिरीतच पाणी नसेल तर शहापूरच्या नळांच्या तोट्यांमध्ये पाणी येईल का? याशिवाय दुसरा प्रश्न निर्माण होतो की इतके प्रचंड पाणी विहिरीतून दररोज उचलण्यासाठी आणि ते 10 किलोमीटर अंतरावरील घाटंदेवी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवण्यासाठी फार मोठ्या ताकदीचे पंप लागतील. त्याकरिता स्वतंत्र विद्युत यंत्रणा सुद्धा बसवावी लागेल आणि त्याचं वीज बिल प्रति महिना काही लाखात येईल. शिवाय जर वीज पुरवठा खंडित झाला तर सुमारे 254 किलोमीटरची पाईपलाईन रिकामी होईल आणि इतक्या दूरवरची पाईपलाईन पाण्यात भरण्यासाठी 1-2 दिवसांचा कालावधी लागेल. एक ना अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळे भावली ही आता आर्थिक दृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या देखील न परवडणारी बेभरवशाची योजना झाली आहे. या सगळ्या प्रकाराला शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. 8 जानेवारी 2018 ला ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भावलीच्या आउटलेट मधून पाणी उचलण्याची परवानगी मागितली होती. आता 8 वर्षानंतर ती परवानगी नाकारली जात असेल तर यात दोष कुणाचा? हीच का या सरकारची गतिमानता? खरं तर या 8 वर्षात अधिक योजना बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सहकार्याने माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भावली साकारण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि ते कामही सुरू झालं. खरं तर काम सुरू करण्यापूर्वी सर्व परवानग्या घ्यायला हव्या होत्या, पण परवानग्याशिवायच काम सुरू झालं. आतापर्यंत 200 कोटी काढून झाले आहेत आणि विशेष म्हणजे याच भावलीच्या पाण्यावर ठाणे जिल्हा परिषदेने देखील शहापूर तालुक्यातील 100हून अधिक योजना जलजीवन योजनेअंतर्गत बनविल्या आहेत. त्यांच्यावर देखील करोडोंचा खर्च झालाय आणि आता मात्र भावलीचाच मुर्दा पडलाय. टॅपिंग शिवाय भावली योजना बनवणे म्हणजे निरर्थक आहे. जॅकवेल मधून पाणी उचलणे म्हणजे भीक नको पण कुत्र्यावर अशी परिस्थिती होईल. मध्यंतरी खासदार सुरेश म्हात्रे यांनी आढावा बैठक घेतल्याने प्रलंबित वनजमिनीची फाईल पुढे सरकली. पण आता फसलेल्या भावली योजनेसाठी मंत्रालयीन स्तरावर गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे. अन्यथा शहापूरकर तहानलेलाच राहील. भावली भावली करणारे पांडुरंग बरोरा आता का बरं बोलत नाहीत? शहापूरचे आमदार असणारे दौलत दरोडा यांचे स्वतःचे गाव टंचाईग्रस्त आहे आणि ते सुद्धा काहीच बोलत नाहीत. कालपर्यंत भावली यशस्वी झाली तर बरोरांना श्रेय मिळेल म्हणून दरोडा गप्प होते. पण आता करोडो खर्च झाल्यानंतर फसलेल्या भावलीवरती तरी दरोडांनी बोलायला हवं. आमदार म्हणून त्यांचं हे कर्तव्यच आहे. शहापूरच्या असंख्य माय भगिनींचा, वाड्या वस्त्यांचा, पाण्यासाठीचा टाहो आणि रणरणत्या उन्हातील फुफाट्यांमुळे होणाऱ्या वेदनांचा आक्रोश विधानसभेत उमटणार नसेल तर दरोडा तुमची आमदारकी व्यर्थ आहे. प्रेक्षक हो,
भावलीविषयी बोलण्यासाठी आणखी बरंच काही आहे, पण तुर्तास इतकंच. पाहत रहा विचार वादळ. सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार वादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा.